जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय हवा चांगलीच गरम होते। भले इथे थंडी असली तरीही किती गरम हवा झाले पाहूयात। नाशिक जिल्हा परिषदेवरची आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आता मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। गुरुवारी सकाळपासून पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली। विशेष म्हणजे गेल्या आठवड्याभरामध्ये भुजबळ समर्थकांना साईडट्रॅक केले जात असल्याचा आरोप करत अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केलाय। या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आता पूर्ण तयारीनिशी सज्ज होत असल्याचं पाहायला मिळतंय। नगर तालुक्यात बुधवारपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झालेली आहे। शक्ती प्रदर्शन करत उमेदवार आपल्या नेत्याचा जयघोष करत या ठिकाणी मुलाखती देत आहेत। यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होणार आहे आणि त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता आणण्याचा निश्चय केलेला आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात मनोमिलन झाल्याचं समजतंय आणि त्यांची तयारी जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर शिवसेनेनेही मोर्चे बांधणी जोरात केलेली आहे। साहजिकच या घडामोडींमध्ये जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। असं असलं तरी अद्यापर्यंत आघाडी आणि युतीचं चित्र स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र काहीसं संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतं।